बघून बघून आमचं काय बघणार. आम्ही काही लपून ठेवत नाही, सगळं खुल्लम खुल्ला. हा, श्रीमंत आपलं हे लपव ते लपव असं आम्ही नाही करीत. म्हणून श्रीमंत होणं हे वाईट काय? वाईटच, श्रीमंत होणं वाईटच. अगं श्रीमंताला कोण चांगलं म्हणतं काय? कारण श्रीमंत माणूस चांगला असू शकत नाही आणि चांगला माणूस श्रीमंत होऊ शकत नाही. मला विचार कसं कसं? तुकाराम, ज्ञानेश्वर, रामदास ही माणसं चांगली होती का नाही? चांगली. चांगली ना? चांगली. मग चांगली असणारच. अगं चांगली होती म्हणूनच गरीब होती. हा, कारण गरिबी ही परमनंट असते आणि श्रीमंती ही टेम्परवारी. हा, गरिबी नशिबाने मिळते आणि श्रीमंती ही लबाड बोलून मिळते. हा, मग सरकार का म्हणतं गरिबी हटाव गरिबी हटाव? बरोबर आहे, सरकार म्हणणार आहे. कारण त्यांना गरिबाची सुख बघवत नाहीत. गरिबीत सुख कसलं? अगं गरिबीतच खरं सुख असतं. कसलं? गरीब माणसाला कसंही मोकळं वागता येतं. उद्या वाटलं तर गरीब माणूस दोन्ही चांगल्या वर करून झोपू शकतो. गावावर अरे अरे, झोपू शकतो. पण मला सांग, श्रीमंत माणसाची दोन्ही चांगल्या वर करून झोपायची हिंमत आहे? हा हिंमत. टाटा बिर्ला दोन चांगल्या वर करून झोपत्याल? टाटा बिर्ला सोड, किर्लोस्कर गरवाले दोन चांगल्या वर करून झोपत्याल? नाही नाही. मग वार्ता करी तू. नाही. हा, आता एक आहे मात्र, मंत्र्याच्या बाबतीत जरा वेगळी गोष्ट आहे. हा, मग मंत्र्याचं काय आहे? काय? निवडणुकीत पडला की दोन्ही चांगल्या वर. आणि जिंकला तर? अगं पडल्यावर दोन टांगड्यावर तर जिंकल्यावर? तुला कुणी शिकवलं? तू मला अडवते सारखी. अगं पडल्यावर दोन तांगड्यावर आणि जिंकल्यावर एक तांगडीवर. म्हणजे कसं? उद्या विचारलं की काय हो साखर का वाढली? तांगडीवर. गुळ का घसरला? तांगडीवर. तांदळाचा भाव का वाढला? तांगडीवर. दूध का मिळत नाही? तांगडीवर. बटाटा का नरम झाला? टंगडीवर. मिरची का पडली? टंगडीवर. तुला तंगडी पाठ झाली आता. म्हणून रामदास स्वामींनी सांगून ठेवलंय, हे अशा माणसाला देऊ नये थारा आणि मिळेल तिथे जोड्याने मारा.